ज्या देवाला नवस करून करून लग्न केलं, बायकोला म्हटलं चल तुला त्या देवाचं आज दर्शन करून आणतो. बायको म्हटली चला मग माझं पण थोडंसं फिरणं होईल. आता आम्ही जाताना ऊन तर एवढं खूप पडलं होतं ना, ऊन लयच चटके मारत होतं. पण यांनी दिलेल्या चटक्यापेक्षा उन्हाचे चटके जरा कमीच होते. आता बोलत बोलत बायको आणि मी येऊन पोहोचलो आपल्या वायबटवाडीच्या हनुमान मंदिरात. आता इकडे दर्शनाला कोण कोण येते ते कमेंट करून नक्की सांगा. आज मंदिरात तशी गर्दी जास्त नव्हती, पण मी बायकोला म्हटलं फुलं आणि नारळ घ्यावं लागतंय बरं का. त्यात बायको पण फुलं नारळ एवढं चेक करून घ्यायली होती ना, त्या आजीला वाटलं हमारे प्रोडक्ट पर शक. आजी म्हटले अरे पोरी जर नारळ खराब निघाला तर तुझे पैसे परत देते. मी म्हटलं बाबू आजी एवढा कॉन्फिडन्स. मग पटकन नारळ फोडून घेतला, पण नारळ चांगलाच निघाला राव. मग नंतर बायकोने देवाची पूजा करून घेतली आणि मी पण देवाचं दर्शन घेतलं. आणि देवाचं दर्शन घेऊन मनाला खूपच प्रसन्न वाटत होतं. आणि आता आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आमचं दर्शन झालं की लगेच देवाची आरती चालू झाली. मी म्हटलं अरे वा, आधी देव पावला आणि आता बायको पावली. त्यात बायको म्हटली मला खूप भूक लागली. तिला म्हटलं मला तर उपास आहे, पण चल तुला इथला स्पेशल कढी भात खाऊ घालतो. खाऊन झाल्यावर इथं होतं खेळणीचं दुकान. बायको म्हटली आता यातलं काय काय घेऊ. मी म्हटलं लहान लेकरांचं आहे ते, चल तू आता लहान नाहीयेस, तुझं लग्न झालंय आता. रिटर्न येताना थोडासा खर्च करावा म्हटलं, पण रिटर्न येताना बायकोला 20 रुपयाचा उसाचा रस पाजला. काय करायचं हो एवढं कमवून, शेवटी आपल्याला सगळं खालीच तर ठेवून जायचंय. आता तुम्ही घ्या आता फॉलो करून.